नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती वारसा पूर्वजाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता की मी शेवगा लागवड करताना आपल्या काय चुका झालेल्या आहेत. तर त्या संदर्भात आज मी तुम्हाला बोललो होतो की व्हिडिओ एक सेपरेट तयार करेन. तर आज फक्त आपण शेवगा लागवड करताना काय काय चुका होतात नवीन शेतकऱ्यांना किंवा ज्यांना परिपूर्ण माहिती नसते, तर त्यांच्याकडनं काय चुका होतात या आपण फक्त याच टॉपिकवर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर मित्रांनो, पहिली चूक माझी अशी झाली की मी प्लेन जमिनीवर शेवगा लावला. म्हणजे मागचा व्हिडिओ ज्यावेळेस लागवडीचा आपण केला होता तयार, तर त्यावेळेस पाहू शकता तुम्ही की आपण प्लेन म्हणजे सपाट जमिनीवर शेवगा लागवड केली होती. त्यासाठी कुठल्याही सऱ्या वगैरे किंवा बोध किंवा आपण बेड म्हणतो त्याला, ते बेड तयार केलेले नव्हते. त्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम झाला. तर मित्रांनो, आता मी शेवग्याचा आपली एक लाईन दाखवतो तुम्हाला. त्या लाईनमध्ये पाहून घ्या तुम्ही काय चूक झालेली आहे ते. तर मित्रांनो, पाहू शकता हे आता आपण बेड तयार केलेले आहेत. हे आपण बेड नंतर तयार केलेत. तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. जी माझा पहिला जो व्हिडिओ होता लागवड झाली त्या दिवशीचा, आपण साधारणतः 3 ऑगस्टला शेवगा लागवड केली होती. तर मित्रांनो, पहिली चूक अशी झाली की मी प्लेन जमिनीवर लावला. रोप आणली होती आपण, बिया वगैरे वापरल्या नव्हत्या, कारण आपल्याला जूनमध्ये शेवगा लावायचा होता. पण जो सततचा पाऊस चालू होता त्यामुळे आपण बिया लावू शकलो नव्हतं. त्यानंतर आपण नर्सरीवाल्याला, आमचे मित्र आहेत, त्यांना सांगून रोप टाकून घेतलं होतं. तर त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो, हे पाहू शकताय. आता हे एक झाड आहे आणि ह्या झाडाच्या नंतर आपलं एक 6 फुटावर एक झाड होतं, हे पाहू शकता. तर हे झाड गेलेलं आहे. तर गेलं कशामुळे मित्रांनो, तर याला सतत जो पाऊस चालू होता त्या पावसामुळे याला पाणी लागलं आणि याचं जे बी असतं नवीन झाडाचं ते बी नसलं. तर आता तुम्ही म्हणू शकता की हे कसं का आलंय. तर तो पण प्रश्न बरोबर आहे तुमचा. पण ज्यावेळेस आपण इथं पाहू शकता बघा, इथं खड्डा एक, तर इथं पाणी साठत होतं. एवढा जो भाग होता, आता आपण नंतर माती लावताना याला माती अलीकडे पलीकडे सारून याचा जो खड्ड्याचा जो भाग होता तो क्लिअर केलेला आहे. तर इथं खड्डा होता. तर पाहू शकता बघा, इथलं एक झाड गेलेलं आहे आणि इथलं एक झाड गेलेलं आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं, शेवगा लावताना कधीही प्लेन जमिनीवर लावायचा नाही. ही आपण पहिली चूक सुधारू शकतो. तर पाहू शकता बघा, इथे एक झाड गेलेलं आहे. इथं एक ड्रिपची नळीचं तुम्हाला दिसेल. तर इथलं एक झाड गेलेलं आहे. म्हणजे या लाईनचे 3 झाड गेलेले आहेत. तर त्याचं कारण एकमेव म्हणजे पाणी. तर शेवगा हे फार म्हणजे फारच कमी पाण्यावर येणारं पीक आहे. त्याला पाण्याचं बिलकुलही जास्त जर हे झालं तर चलत नाही. तर त्यामुळं तो प्रॉब्लेम आपल्याला झाला. तर आता मित्रांनो, ही पहिली चूक झाली. तर आता दुसरी चूक सांगतो, ड्रिपची. तर मित्रांनो, आता हे अंतरलेलं ड्रिप पाहू शकता तुम्ही. तर ड्रिप शेवग्याला कधी करायचं, तर जोपर्यंत झाड मोठं होत नाही, म्हणजे जवळपास 1-1.5 फुटाचं होत नाही, त्याचं बूट जे असतं ते बूट असं दणकट होत नाही, तोपर्यंत ड्रिप करायचं नाही. का करायचं नाही, तर मित्रांनो, ही जी नळी आहे आपल्या ड्रिपची, ती ड्रिपची नळी हलवताना किंवा शेवगा लागवड झाल्यानंतर ड्रिप करताना त्या नळीचा धक्का लागून आपले काही झाडं मोडलेले आहेत. तर ते मोडलेले झाडं कुठं मोडले होते दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, या ठिकाणी हे पाहू शकता, हे ड्रिप तोंड आणि हा खड्डा दिसतो. तर इथलं झाड चांगल्या प्रकारचं आलं होतं. पण ज्यावेळेस ही नळी हलवली गेली, हे पाहू शकता बघा, हे बुड कमजोर असतं. हे जरा जरी जोर लागला याला, तर बुड कमजोर जर असेल तुमचं, तर या नळीचा धक्का लागून ते बुड मोडतंय, म्हणजे आपलं झाड गेलं. तर अजून एक झाड दाखवतो तुम्हाला बघा, इथं एक.
या ठिकाणचे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आता एवढ्या मोठ्या बागेत किंवा एवढ्या लागवडीत काही झाडं जाणं एक कॉमन गोष्ट आहे. तर मित्रांनो, गोष्ट कॉमन जरी असली, समजा नैसर्गिकरित्या समजा गेलं तर ते आपण समजू शकतो, पण आपल्या काही चुका असतात. त्या चुकामुळं आपण त्या गोष्टी टाळाव्यात. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा असा उद्देश आहे की जे माझ्याकडनं चुका झाल्यात त्या इतर शेतकऱ्याच्या होऊ नये. तर हे पाहू शकता बघा, इथले एक झाड, तर इथलं पण झाड अशाच प्रकारे गेलंय. आता हे बघू शकता तुम्ही. आता हे झाड येण्याची शक्यता आहे बरं का मित्रांनो. बघा ह्याचं बुडी जर हिरवं असेल तर हे झाड 100% फुटणार. आता सध्या पावसाचा जोर चालू आहे, अजून जमिनीत ओलावा आहे, त्यामुळं थोडा वेळ लागेल, पण ते नक्की फुटणार. जाऊ का इथे एक, तर याचा पण हाच प्रॉब्लेम झाला मित्रांनो. आता इथून काही पाहू शकता, इथून असं पाणी येते वाहत. एक मिनिट झूम आउट करतो मी. तर इकडल्या साईड नाव काही ते एक बघू शकता तुम्ही. इथून हे पाणी वाहत आल्यानंतर इथं पाणी थांबलेलं होतं. आता मित्रांनो, आपण ही बेड केलं त्यामुळे तुम्हाला वाटेल की हे पाणी वाहून जाऊ शकत होतं, पण हे अगोदर पूर्ण प्लेन होतं. आणि प्लेन जमिनीत कुठं खड्डे, कुठं चढ, कुठं उतार असतात, त्यामुळं या गोष्टी झालेल्या आहेत आपल्याकडनं. तर ही चूक आपण मान्य केली पाहिजे आणि इतर शेतकऱ्यांना पण त्याचं आपण काय चूक केली ते सांगितली पाहिजे. तर आता मित्रांनो, तिसरी चूक झाली. आता हे पाहू शकता आपण, झाडाला काट्या बांधल्या. त्या आहे का काठी बांधलेली? ही काठी सपोर्टसाठी काठी बांधलेली, ते दोऱ्यानं बांधलंय झाड. तर मित्रांनो, आपण लागवड केल्यानंतर हा प्रकारच केला नव्हता. तर हा प्रकार न केल्यामुळे आपलं असं झालं विषय की झाड ज्यावेळेस जोराचा वारा वगैरे येतो, त्या वाऱ्यामुळं पण आपले काही झाडं मोडले गेले आहेत. तर मित्रांनो, हे पाहू शकता, हे बारीक अंकुर फुटलेला दिसतोय का? तर हा पण शेवगाचा आहे. तर हे झाड होतं, हे झाड पण गेलेलं होतं मित्रांनो. पण विषय असा झाला की तुम्हाला मी एक झाड दाखवलं होतं की त्याचं बुड हिरवं असल्यानंतर शेवगा 100% फुटतो ते. तर तो हा प्रकार झालेला आहे. तर मित्रांनो, हे झाड नक्की फुटणार, पण जी आपला अपेक्षित टाईम आहे, समजा आपला एक अंदाज डिसेंबर-जानेवारीमध्ये आपला शेवगा सुरू होईल, उत्पादन त्याचं शेंगा लागतील, तर त्याला नक्कीच या गोष्टीमुळं वेळ लागणार. कदाचित फेब्रुवारी-मार्च पण काही काही झाडांना शेंगा लागण्यासाठी जाऊ शकतो. हे पण इथे एक झाड आहे, तुम्हाला ड्रिपचं बोर्ड दिसेल, ड्रिपचं एक हे दिसेल गुंडी. तर या ठिकाणी हे झाड होतं. तर या झाडाचा पण तोच प्रकार झाला आहे की झाड हे ड्रिपमुळे मोडलं. पाहू शकता बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे. तर आता आपण भले त्याला नवीन बिया टाकू किंवा काहीतरी रोप आणू कुठून, पण जी बाकीच्या झाडासोबत जी वाढ होणार होती ती कुठं तर त्याची थांबली किंवा लेट होणार मित्रांनो ते. कारण त्याला जे आपण अन्नद्रव्य, काय खतं, औषधं वगैरे सोडणार आहोत, त्याला कुठं ना कुठं वेळ लागणार. तर मित्रांनो, हा आपला प्लॉट शेवग्याचा, त्याच्या खाली एक प्लॉट आहे, म्हणजे तिथं पण हा सेम प्रॉब्लेम झाला आहे. तर तिथला तर असा विषय आहे की मित्रांनो, पूर्ण ती उताराची जमीन आहे. आता ही थोडीशी प्लेन आहे, पाहू शकता प्लेन आहे. याच्यात काय म्हणजे असं हे नव्हतं, पण कुठं 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 खड्डे वगैरे होते. तर ते खड्डे काय झाले, त्या जिथं खड्ड्यात पाणी साठलं होतं आणि तिथं बाजूला शेवग्याचं झाड होतं, ते आपलं झाड जास्त पाणी लागल्यामुळे त्याचं बी नसलं आणि ते गेलेलं आहे. राव का इथे एक असं तोच प्रकार झालेला आहे बघा. तर आपण काय करायला पाहिजे होतं मित्रांनो, की ज्यावेळेस आपण शेवगा रोप लावलं होतं त्यावेळेसच या काठीचा आधार त्याला देऊन ते बांधून घेतलं पाहिजे होतं दोऱ्यांना हलक्याशा. तर ते आपल्याकडनं ती एक चूक झालेली आहे. तर अशी आता ह्या 3 चुका मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर मित्रांनो, तर
कधीही शेवगा लागवड करताना 10x12 किंवा 14x7 वर करायची. त्यानंतर त्याला प्लेन जागेवर, प्लेन जमिनीवर न लावता त्याला अशा प्रकारे बेड तयार करून घ्यायचे. बेड तयार केल्यामुळे काय होईल, समजा जर आपण जून जुलैमध्ये जर लागवड केलेली असेल तर त्याचा नक्की फायदा असा होतो की समजा पाणी जरी जास्त झालं, पाऊस जरी जास्त झाला तर ते पाणी वाहून जाईल आपल्या शेतातून आणि त्या बियाला किंवा रोपाला आपल्या अपाय होणार नाही कुठलाही. तर मित्रांनो, असे हे थोड्या थोड्या चुकामुळे आपले जवळपास 40 झाडं गेलेले आहेत. तर 40 झाडं म्हणजे मित्रांनो, प्रत्येक झाडाचं वर्षाला 1000 रुपये कमीत कमी इन्कम धरा. तर 1000च्या हिशोबानं 40,000 रुपये आपलं उत्पन्न कमी झालेलं आहे. लक्षात आलं का तुमचं? तर ह्या चुका आपण टाळायच्या आहेत. हे पाहू शकता का, इथे एक झाड होतं आधी, इथलं तर नामोनिशाणच नाही, काडी सुद्धा दिसत नाही ते. बघा इथे एक होतं. तर अशा प्रकारे आपले पूर्ण आपण 436 झाडं बसली होती मित्रांनो, खालच्या आणि वरच्या प्लॉटमध्ये. तर ते 436 मधले आपले 40 झाडं गेलेत, म्हणजे साधारणतः आता आपले 400 झाडं जिवंत आहेत आणि त्याची वाढ चांगल्यापैकी आहे. पण हा जो सततचा पाऊस आहे, तो सततचा पाऊस मित्रांनो शेवग्यासाठी फार अपायकारक असतो. तर त्याची प्रिकॉशन म्हणून आपण हे बेड तयार केले आहेत. बेड आपण झेंडूला पण त्याचा बऱ्याच प्रमाणात फायदा झालेला आहे. पण आता आपण या व्हिडिओमध्ये झेंडूबद्दल काहीच बोलणार नाही. तर मित्रांनो, शेवगा लागवड करताना ह्या चुका लक्षात घेतल्या पाहिजेत. चुका छोट्याशा असतात मित्रांनो, काय होतं त्याचा परिणाम फार आपल्याला नुकसानदायक असतात. कारण समजा एक झाड, म्हणजे आता आपले जवळपास 436 झाड टोटल आपले बसले होते याच्यात. त्यानंतर आपण तुटाळ पण लावली होती, कारण लावल्यानंतर काही झाडं म्हणजे जन्मताच कुपोषित असतात. त्या रोपं ती लगेच गेली होती, तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण नवीन रोपं लावली होती. तरी सुद्धा आपले पूर्ण प्लॉटमध्ये 40 झाडं गेलेले आहेत. 40 झाड म्हणजे आपलं वर्षाला 1000 रुपये एका झाडाचं कमीत कमी जरी उत्पन्न धरलं आपण, तरी 40,000 रुपये आपल्याला नुकसान होऊ शकतं या बारीक सारीक चुकामुळं. तर मित्रांनो, शक्यतो या चुका टाळा आणि जे काही इथून पुढे नवीन लागवड करणार आहेत त्यांनी या लक्षात घ्या चुका. आणि जर रोप लावलं आणि तर रोप लावल्या लगेच या प्रकारे आपण काठीनं असा आधार देऊन हा दोरा बांधलेला आहे. अशा प्रकारे झाड स्ट्रेट ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवगा लावल्यानंतर लगेच ड्रिप करायची गडबड करूच नका. थोडंसं झाड मोठं होऊ द्या. झाड त्याचं बूड जे आहे चांगलं निब्बर झालं की आपण त्याला ड्रिप करू शकतो. मित्रांनो, थोडासा त्रास होईल. मित्रांनो, थोडासा त्रास होईल कारण ड्रिप जर केलेलं नसेल तर आपल्याला जर औषध वगैरे सोडायचे असतील तर आपल्याला पाठीवर पंप घेऊन ड्रिंचिंगद्वारे त्याला औषध सोडावं लागतील, किंवा समजा एक जगानं वगैरे कशानं जर त्याला ते जे काय अन्नघटक आहेत ते पुरवावे लागतील. तर मित्रांनो, तो त्रास परवडेल थोडा, पण हे जे तूट आहे हे तूट आपल्याला न परवडणारे असते. भले आपण आता इथून पुढे लावू त्याला काहीतरी, समजा बी लावू, रोप लावू, सगळं आहे, पण या बाकीच्या झाडासोबत त्याचं जे उत्पन्न सुरू होणार होतं तर ते आता शक्य नाही. आता ते कमी होणार थोडंसं. तर या चुका आहेत शेवगा लागवडीतल्या. तर चुका लक्षात घेऊन जर तुम्ही शेवगा लागवड करण्याच्या विचारात असाल तर या गोष्टी लक्षात घ्या. कारण 40 झाडं म्हणजे 40,000 रुपये आपल्याला कमी येणार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. माझी शेती वारसा पूर्वजांचा या चॅनलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ जर तुम्हाला फायदेशीर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. कारण असं आहे की हे म्हणजे काय असं निव्वळ असं म्हणजे पैसे कमवण्यासाठीचं एक
साधन म्हणून आपण यूट्यूब चॅनल सुरू केलेलं नाही. माझं एक दुसरं माझं इलेक्ट्रिकल दुकान आहे, त्या संदर्भात चॅनल आहे, त्यातून मला बऱ्यापैकी इन्कम मिळतं. त्यामुळं हे चॅनल आहे हे फक्त जे माझे वैयक्तिक अनुभव येत आहेत शेती करताना, ते अनुभव सांगणे, त्याची काय चुका होतात माझ्या, त्या चुका इतर शेतकऱ्यांना सांगणं आणि जे शेतकरी जुने आहेत त्यांचे सल्ले घेणं, यासाठी हा व्हिडिओचा प्रपंच आहे मित्रांनो, बाकी काही नाही. आणि व्हिडिओ शेअर नक्की करत चला, कारण बरेच शेतकरी असे आहेत की कन्फ्यूज असतात, शेवगा लागवड कशी करायची, काय नेमकं त्यांना काहीच माहीत नसतं. जसं माझा होता, तर मला बऱ्यापैकी ज्यांनी रोप दिलं त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे, पण त्यांनी पण सांगितलेल्या काही गोष्टी न ऐकल्यामुळं आपला तोटा झालेला आहे मित्रांनो. एक जिन्युइनली सांगतोय, म्हणजे असं काय याच्यात वावग काय नाही, कारण चूक झाली तर चूक मान्यच केली पाहिजे. चूक जर नसेल आपली तर आपण त्या गोष्टी मान्य नाही केलं तरी चालतील, पण ज्या चुका झाल्यात त्या चुका मान्य कराव्या लागतील. कारण विषय कसा असतो की जो चूक मान्य करतो तोच काहीतरी आयुष्यात शिकतो, हा एक सगळ्यांचाच अनुभव असतो. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.